Hello students, in this lecture we take how to remember periodic table. How to remember periodic table. periodic table मध्ये चार ब्लॉक आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक. मग एस ब्लॉक कसं लक्षात ठेवायचं ते बघूया अगोदर. और हेडिंग लिहितो हाऊ टू रिमेंबर periodic table. हाऊ टू रिमेंबर periodic table. याच्यामध्ये पहिला आपण लिहूया हाऊ टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स. सिंपल लिहिले चालते हेडिंग हाऊ टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स. हाऊ टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स. हाऊ टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स. How to remember S block elements. बघा S block elements कसं लक्षात ठेवायचे. फक्त S block आले, S block elements. सर्वात हायड्रोजन सोडून देतो किंवा हायड्रोजन घेतला चालतं. हायड्रोजन नाही घेता लिथियम घेतो. लिथियम पोटॅशियम रुबिडियम सीजियम फ्रान्सियम. लिथियम पोटॅशियम रुबिडियम सीजियम फ्रान्सियम. लिथियम लीना की लीना खाली तो लीना की रब से फरियाद. लीना की किंवा लीना कब से फरार. लीना कब से फरार किंवा लीना की रब से फरियाद. लीना की रब से फरियाद किंवा लीना कब से फरार. लीना कब से फरार. न वरती यश लिहिलं तर हेलिना की म्हणायचं. लीनाच्या ऐवजी हेलिना नाव. लीनाच्या ऐवजी हेलिना नाव आहे. लीना की रब से फरियाद. लीना की रब से फरियाद. दुसरा कुठला माहित आहे ग्रुप बेरिलियम. मैग्नीशियम कैल्शियम स्ट्रॉन्टियम बेरियम रेडियम. बेटा मांगे कार स्कूटर. बेटा मांगे कार सफारी. बेटा मांगे कार सफारी. कार स्कूटर कार सफारी. बाप कार स्कूटर बाप राजी किंवा बाप रोये. बाप राजी. बेटा मांगे कार स्कूटर म्हणतात जाते SCOOTER. कार आणि स्कूटर दोन्ही पण. स्कूटर बंद झाले पण तरी पण कार आणि स्कूटर. बाप राजी.
बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी। लीना की रब से फरियाद, लीना की रब से फरियाद। ल्या टेबल वरती हायड्रोजन पाहायचं, हायड्रोजन लिहा, कितीचा पाहायचा हायड्रोजन एच, तर हे म्हणतो हे हायड्रोजन आहे, हे लीना की रब से फरियाद, हे लीना की रब से फरियाद। लक्षात येईल का पहिले दोन अल्कली मेटलच्या, हे लीना की रब से फरियाद। से म्हणजे सीजीएम, एफआर म्हणजे फ्रान्सियम, ते पण अजून स्पेलिंग पाठ पाहिजे, फक्त सिंपल पाडायचं का पहिले वाक्य तर माहीत पाहिजे। हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजीएम, फ्रान्सियम पाहिजे तर ते पण लिहा। एलिमेंटची नाव पण तुम्हाला पाठ नसतं तर लिहा लगेच या ठिकाणी। एच हायड्रोजन, एच हायड्रोजन, एल लिथियम, लिथियम, Na सोडियम, सोडियम, K पोटैशियम, Rb रुबिडियम, Cs सीजियम, CaESium सीजियम, Fr फ्रांसियम, फ्रांसियम, Fr फ्रांसियम, Fr फ्रांसियम। त्यानंतर दुसरा आता बीई बेरिलियम, बेरिलियम, Mg मैग्नीशियम, मैग्नीशियम, Mg मैग्नीशियम, Ca कैल्शियम, Ca कैल्शियम, कैल्शियम, Sr स्ट्रॉन्टियम, स्ट्रॉन्टियम, Sr स्ट्रॉन्टियम, Ba बेरियम, Barium, बेरियम, Ba बेरियम, Ra रेडियम, रेडियम। या एलिमेंटला नाव पण दिले चालेल आपल्यावरती हेडिंग अल्कली मेटल्स असं म्हणे येते वरती, अल्कली मेटल्स, अल्कली मेटल्स। आणि हे अल्कलाइन अर्थ मेटल्स, AlKaLiNe, अल्कलाइन अर्थ मेटल्स, अर्थ मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स, अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स। हाउ टू रिमेंबर पिरियड टेबल, त्यामध्ये पहिला पॉईंट झाला हाउ टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स, हाउ टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स। एस ब्लॉक एलिमेंट म्हणजे ग्रुप 1 आणि ग्रुप 2, हा ग्रुप 1 चे, ग्रुप 1, ग्रुप या ग्रुप 1 आणि ग्रुप 2। हाउ टू रिमेंबर पिरियड टेबल मध्ये हाउ टू रिमेंबर पी ब्लॉक एलिमेंट्स, हाउ टू रिमेंबर पी ब्लॉक एलिमेंट्स, हाउ टू रिमेंबर पी ब्लॉक एलिमेंट्स।
हे सगळं आहे ते पिरियॉडिक चॅप्टर आहे ना, तेव्हा घेताना सगळं तुम्हाला आठवणारच. प्रत्येक वेळेला सगळं नाव, एलिमेंट्स नाव आठवणार, ॲटॉमिक नंबर आठवणार, मास नंबर आठवणार, नाव सगळं आठवणार, तेव्हा सोपं वाटणार तेव्हा चॅप्टर घेताना. त्यामुळे त्या चॅप्टरचाच भाग आहे समजा एलिमेंटची नावं. हाऊ टू रिमेंबर पी ब्लॉक एलिमेंट्स. तर पी ब्लॉकमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे टोटल 6 ग्रुप असतात. टोटल 6 ग्रुप असतात. टोटल 6 ग्रुप समजा असं करायला. टोटल 6 ग्रुप. 6 म्हणजे काय करणार आहे, सिम्बॉल स्पेलिंग हे सगळं लिहायचं एकदमच लिहायचं. सिम्बॉल त्याचं काय असतं ते वाक्य लिहिणार आणि त्या खाली लगेच स्पेलिंग पण मग पुन्हा डबल द्यायला. पहिला जो ग्रुप आहे तो आहे ग्रुप 13. ग्रुप 13 ग्रुप 13 ग्रुप 13 ग्रुप 13 मध्ये अगोदर वाक्य सांगतो, पुन्हा एलिमेंट्स. मग असे अगोदर एलिमेंट्स नाव सांगितलं, वाक्य सांगितलं. आता वाक्य बघा. ग्रुप 13 मध्ये एवढं माहिती आहे, बोरॉन, ॲल्युमिनियम. मग वाक्य काय बघा, बैंगन आलू, बैंगन आलू तर गोबी किंवा गाजर, बैंगन आलू गोबी इन थैली, बैंगन आलू गोबी इन थैली किंवा बैंगन आलू गाजर इन थैली. तेव्हा बैंगन म्हणजे बोरॉन. बैंगन, बोरॉनची स्पेलिंग बोरॉन. बोरॉन ते पुढे येणार त्याचं काय, बैंगन, बैंगन. त्यानंतर ॲल्युमिनियम, 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 ॲल्युमिनियम म्हणजे आलू. त्यानंतर बैंगन आलू गोबी किंवा गाजर जी आहे, गॅलियम. जी आहे म्हणजे गॅलियम, गॅलियम. त्यानंतर बैंगन आलू गोबी इन. इन म्हणजे इंडियन का इंडियम. इंडियन तर माहिती आहे आपण इंडियनचा, फक्त इंडियम करायचं, इंडियन नाही. INDIUM इंडियम, इंडियम. बैंगन आलू गोबी इन थैली, TL, थैलियम. थैलियम, THELLIUM, थैलियम. बैंगन काय महत्त्वाचं आपलं, बैंगन आलू, आलू गोबी गाजर म्हणा, काय म्हणा, इन आहेच, इन थैली, इन थैली काय थैली म्हणा, इन थैली. बैंगन आलू गाजर इन थैली, बैंगन आलू गोबी इन थैली. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. त्यानंतर ग्रुप 14. ग्रुप 14 ग्रुप 14 मध्ये कार्बन फॅमिली, ही बोरॉनची फॅमिली होती. प्रत्येक फॅमिली मेंबर सर्वात फॅमिली मेंबर. बाकी त्याची बोरॉनची फॅमिली, कार्बन फॅमिलीज, नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली, फ्लोरीन फॅमिली. मग आता असं नाव कार्बन आहे, कार्बन CARBON. कार्बन म्हणजे का म्हणतो का, कार्बनला म्हणतो का. सिलिकॉन SI, सिलिकॉन, 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 सिलिकॉन म्हणजे कासी, कासी.
उत्तर प्रदेशमधील काशी. काशी. जी म्हणजे जर्मेनियम. जर्मेनियम. जी म्हणजे जर्मेनियम. जर्मेनियम. काशी. जी म्हणजे गए. काशी गए. काशी गए. एसन. एसन म्हणजे काय? टीन. स्टॅनस. एसन म्हणजे टीन. TIN. टीन. एसन. टीन म्हणजे शंकर. एसन म्हणजे शंकर. काशी गए शंकर. PB म्हणजे काय? लेड. LED. PB म्हणजे पार्वती. काशी गए शंकर पार्वती. काशी गए शंकर पार्वती. काशी गए शंकर पार्वती. का दुसरं? कहे सीताजी. सीताजी. सीताजी सुनो प्रभु. कहे सीताजी सुनो प्रभु. काशी गए शंकर पार्वती. एक म्हणजे पार्वती. एसन में शंकर. गए सिलिकॉन. काशी गए शंकर पार्वती. काशी. CSI. काशी गए शंकर पार्वती. त्यानंतर ग्रुप 15. ग्रुप 15. ग्रुप 15. ग्रुप 15. ग्रुप 15 में माहिती आहे स्रोत आहे नायट्रोजन. नायट्रोजन. N म्हणजे नायट्रोजन. N नायट्रोजन. 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 नायट्रोजन म्हणजे नाना. नायट्रोजन म्हणजे नाना. नायट्रोजन. नायट्रोजन ते फॉस्फरस आहे. P फॉस्फरस. PHOS. ROUS किंवा RUS. भरपूर ठिकाणी RUS पण RUS किंवा ROS पण होतं काही ठिकाणी. RUS. फॉस्फरस. फॉस्फरस म्हणजे नाना पार्टिकल. फॉस्फरस म्हणजे पार्टिकल. पार्टिकल. नाना पार्टिकल. AS म्हणजे आर्सेनिक. ARSENIC. आर्सेनिक. AS म्हणजे आर्सेनिक. AS म्हणजे आर्सेनिक. नाना पार्टिकल. ऐश्वर्या. ऐश्वर्या. नाना पार्टिकल. ऐश्वर्या. SB. SB म्हणजे अँटीमनी. SB म्हणजे अँटीमनी. मोनी. मनी नाही. मोनी. MONE अँटीमनी म्हणजे नाना पार्टिकल. ऐश्वर्या. सब. सब म्हणजे सर्वजन. सब. बीमार. बीमार कशामुळे? कोरोनामुळे. किंवा आणि कशामुळे? बीमार किंवा बिनधास्त. बीमार किंवा बिनधास्त. BI म्हणजे बिस्मत. बिस्मत. बीमार. नाना पाटेकर. ऐश्वर्या. सर. बीमार. ग्रुप 16. ग्रुप 16. ग्रुप 16. ग्रुप 16 ऑक्सिजन फॅमिली. ही नायट्रोजन फॅमिली. नाना पार्टिकलची फॅमिली. ग्रुप 16. ग्रुप 16 आहे ऑक्सिजन फॅमिली. ओला ओच आहे.
ऑक्सीजन, OXYGEN, ऑक्सीजन. ऑक्सीजन तर सल्फर आहे, सल्फर AClPHER, सल्फर. फॉस्फरस, येलो फॉस्फरस, व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस असतं माहिती आहे. सल्फर येलो कलरचं असतं सल्फर. गंधक सलमान, सलमान. एस म्हणजे सलमान, सलमान खान, सलमान. SE म्हणजे सेलेनियम, SE म्हणजे सेलेनियम. म्हणजे सलमान सिरियस. आता सिरियस मार्ट में सिरियस, SERIOUS, सिरियस. सलमान सिरियस तेरी प्रॉब्लेम. सिरियस तेरी प्रॉब्लेम म्हणजे काय, लग्न केलं, सिरियस तेरी प्रॉब्लेम. सलमान सिरियस तेरी प्रॉब्लेम. TE म्हणजे तेरी, सिरियस तेरी. टेलुरियम, WLEURIUM. टी म्हणजे टेलुरियम. सलमान सिरियस तेरी प्रॉब्लेम. PO म्हणजे पोलोनियम म्हणजे प्रॉब्लेम. सलमान सिरियस तेरी प्रॉब्लेम. ऑक्सीजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. ग्रुप 70. ग्रुप 70 क्या पार्ट आहे, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. पहिला कुठला आहे, फ्लोरीन, FLUORIN. फिर Cl म्हणजे क्लोरीन, CHLORIN. क्लोरीन म्हणजे कल. फिर कल. Br म्हणजे ब्रोमीन, BROMIN, ब्रोमीन. फिर कल बाहर का बाहर का हिंदी मध्ये बाहर का बाहेर नाही. फिर कल बाहर. आयोडीन, म्हणजे आयोडीन, IODIN. बाहर आएगी. फिर कल बाहर आएगी. AT म्हणजे एस्टेटाइन, म्हणजे एस्टेटाइन, एस्टेटाइन. एस्टेटाइन म्हणजे काय म्हणजे आपण अंटी. फिर कल बाहर आएगी अंटी. कसं अंटी. फिर कल बाहर आएगी अंटी. दुसरे वापरायचं चालते बघा. का फ्यूचर कल ब्राइट होगा. ब्राइट स्पेलिंग रायटिंग BRIT, ब्राइट. BRIGST पाहिजे. फ्यूचर कल BRIT, ब्राइट होगा. फ्यूचर कल ब्राइट होगा, ब्राइट होगा. ग्रुप 18. नोबल गैस फैमिली, नोबल गैस NOBLE का NOBLE. नोबल गैस, इनर्ट गैस.
inert gas. Noble gas, inert gas. He, helium. Helium. He. Helium म्हणजे he. HELIUM. Neon. NEON. NE symbol आणि NEON. Neon. हिना. ना म्हणजे निऑन. हिना. त्यानंतर ऑर्गॉन. ARGON. ऑर्गॉन. ऑर्गन म्हणजे और म्हणे. और. हिना और. KR म्हणजे क्रिप्टॉन. क्रिप्टॉन. KRYPTON. क्रिप्टॉन. KR म्हणजे करीना. हिना और करीना. XE म्हणजे झेनॉन. XENON. झेनॉन. XE म्हणजे एक्सरे. XE म्हणजे एक्सरे. हिना और करीना का मध्ये काय केलेलं ना. हिना और करीना का एक्सरे रंगीन. एक्सरे ब्लॅकबोर्ड असतो पण रंगीन एक्सरे. रंगीन. आर्यन म्हणजे रंगीन. रेडॉन. REDON. रंगीन. हिना और करीना एक्सरे रंगीन. हिना और करीना का एक्सरे रंगीन. बघा सगळे लक्षात आले असतील. पी ब्लॉक एलिमेंट सगळे एलिमेंट लक्षात आले असतील. स्पेलिंग पण लिहिलं आहे. सगळंच लिहिलं आहे. सगळं एकामध्ये सेपरेट काय केलं नाही. बैंगन आलू गोभी काशी गए शंकर पार्वती. नाना पाटेकर ऐश्वर्या से बीमार. वो सलमान सीरियस तेरी प्रॉब्लम. कल फिर बाहर आएगी आंटी. हिना और करीना का एक्सरे रंगीन. हाउ टू रिमेंबर पी ब्लॉक एलिमेंट्स. ट्रिक टू रिमेंबर पी ब्लॉक एलिमेंट्स. एस ब्लॉक झालं. पी ब्लॉक झालं. याच्यानंतर डी ब्लॉक. हाऊ टू रिमेंबर डी ब्लॉक एलिमेंट्स. हाऊ टू रिमेंबर डी ब्लॉक एलिमेंट्स. हाऊ टू रिमेंबर डी ब्लॉक एलिमेंट्स. हाउ टू रिमेंबर डी ब्लॉक एलिमेंट्स. तर डी ब्लॉक मध्ये आडवे आहेत आणि जास्त संख्या जास्त आहे. त्यामुळे काय बघूया अगोदर पहिला एक तर बघा. पहिला एक बघा सेपरेट का. पहिला एक सेरी दुसरे सगळे एकदम बसणार नाही. बारीक अक्षर राहणार. वय बसणार असेल तर सगळे परंतु अगोदर एक तर बघा. एक खाली एक देणार आहे.
टोटल 10 आहेत. तिसरा ग्रुप आहे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 3 ते 12 ग्रुपचे नाव आहे. पहिला 1 2 एस ब्लॉक होते आणि 13 ते 18 डी ब्लॉक. मधले 3 ते 12 डी ब्लॉक. पहिला एलिमेंट काय बघा, SC म्हणजे स्कॅन्डियम. स्कॅन्डियम SCANDIUM स्कॅन्डियम. वाक्य आहे रे बाबा, इधर वाक्य लिखो. स्टार म्हणा, स्टार टीव्ही, सब टीव्ही म्हणा, स्टार टीव्ही म्हणा, हे सगळं कुठलं असेल ते टीव्ही चॅनल. स्टार टीव्ही. टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन, टी आवडलं ही आवडलं. स्टार टीव्ही. क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅच. स्टार टीव्ही क्रिकेट मॅच. म्हणजे काय बघा, स्टार म्हणजे स्कॅन्डियम, टीव्ही म्हणजे TIच आहे, टिटॅनियम, फक्त TI. ही म्हणजे हीच आहे, व्हॅनेडियम. व्हॅनेडियम आहे ना सिम्बॉल. टी म्हणजे TI, टिटॅनियम. ही म्हणजे हीच आहे सिम्बॉल, व्हॅनेडियम. स्टार टीव्ही. क्रिकेट म्हणजे CR, क्रोमियम. क्रोमियम. स्टार टीव्ही क्रिकेट. मॅच म्हणजे MN, मॅंगनीज. MNGENES मॅंगनीज. MN. स्टार टीव्ही क्रिकेट मॅच. फेको नकोच्या निको म्हणतात. नको चालते. फेको निको म्हणतो. निकू किंवा फेको निकू. फेकू नको म्हटलं तरी चालते. फेकू नको, निकू. फे म्हणजे FE म्हणजे आयर्न, फेरस, आयर्न. FE म्हणजे फेरस, आयर्न. को म्हणजे CO, कोबाल्ट, COBALT. फेको म्हणजे आयर्न, कोबाल्ट. नी म्हणजे निकेल, NiCKEL, निकेल, NiCKEL. फेको को म्हणजे CU, कॉपर, COPPER. स्पेलिंग CO आहे परंतु सिम्बॉल CU आहे, त्यामुळे फेको नंतर जी म्हणजे झिंग, ZRNC. फेको निकोजी. स्टार टीव्ही क्रिकेट मॅच. फेको निकोजी. स्टार टीव्हीवरती क्रिकेट मॅच आहे, टीव्ही फिट नका. फेको निकोजी.
दुसरी सिरीज आहे डी ब्लॉक मधल्या दुसरा रो मध्ये बर वाय आहे अक्षर वाय म्हणजे ए किंवा ए जिंदगी ए किंवा ए वाय इट्रियम YTTRI इट्रियम हवाई बरोबर वायच आहे पण स्पेलिंग काय इट्रियम नंतर इटरबियम म्हणजे वायबी आहे याच्यामध्ये ZR म्हणजे जिंदगी हे भाषा यह जिंदगी नहीं मौत रुला रही यह जिंदगी नहीं मौत तक रुला रही पढ़ के अगर सीढ़ी किंवा यारी जरा निभाना मौत तक यारी जरा निभाना मौत तक मग तो कुठलं ये जिंदगी नहीं मौत रुला रही ये जिंदगी जिरकोणी म्हणजे यारी जरा कसं जिंदगी ZRICONI जिरकोनियम जिंदगी नहीं यारी जरा निभाना NV त्याच्यामध्ये बरोबर ZR येते निभानामध्ये NV येते किंवा असं यह जिंदगी नहीं हे काय निओबियम ये जिंदगी नहीं मौत यमो फक्त मौत लिहायचं मौत मतलब मौत नाही राहायचं मौत तर पुढे जायचं ये जिंदगी नहीं मौत ये मॉलिब्डेनम मौत ते म्हणजे TC म्हणजे काय टेक्निशियन TC म्हणजे टेक्निशियन TCHNI टेक्निशियन मौत तर फक्त अक्षर आहे यह जिंदगी नहीं मौत ये जिंदगी नहीं मौत किंवा दुसरं पाहिजे यारी जरा निभाना मौत तक असं पण चालतं यारी जरा निभाना मौत तक किंवा ये जिंदगी नहीं मौत रुला रही तक आर्यू है ना आर्यू काय रुथेनियम काय RUTHENIUM रेनियम नंतर आहे कुठे रेनियम नंतर आहे रुथेनियम RUTHENIUM रुथेनियम यारी जरा निभाना मौत तक किंवा ये जिंदगी नहीं मौत रुला रही मौत रुला रही आरिच ये जिंदगी नहीं मौत रुला रही RH रोडियम RHODIUM PD पढ़
पीढ़ी, पढ़ के अगर सीढ़ी, पढ़ के, पढ़णे म्हणजे वाचणे, पढ़ के अगर सीढ़ी वाचायला येत नाही पण ते म्हणायचं काय म्हणायचं, पढ़ के अगर म्हणजे पॅलेडियम, 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 पीढ़ी पॅलेडियम, पढ़ के अगर, तर अगर में एजी, अगर, पढ़ के अगर, हे काय गोल्ड, सिल्वर, एजी म्हणजे सिल्वर, अर्जेंटेट, सिल्वर म्हणजे अर्जेंटेट, SILVER, सिल्वर, CD, CD म्हणजे CD आहे, CD, पढ़ के अगर CD, CD म्हणजे कॅडमियम, कॅडमियम, ये जिंदगी नहीं मौत रुला रही, पढ़ के अगर सीढ़ी, ये जिंदगी नहीं मौत रुला रही, पढ़ के अगर सीढ़ी. त्यानंतर ही कुठली सिरीज होती, 3D आणि 4D सिरीजचं नाव, 3D 4D सिरीज. डी, तिसऱ्या सेलमधील डी मध्ये इलेक्ट्रॉन असतात, चौथ्या सेलमधील, सेल म्हणजे ऑर्बिट, चौथ्या ऑर्बिटमधील डी मध्ये इलेक्ट्रॉन असतात, म्हणून 3D 4D आपण. 5D आहे, 5D, 6D काय असतं ते सांगतो, 6D इम्पॉर्टंट नाही, एकच महत्त्वाचं आहे, 3Dच इम्पॉर्टंट आहे. जे डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे क्वेश्चन्स असतात ते 3D मध्ये, जे नेचरमध्ये जास्त अवेलेबल एलिमेंट आहे त्याच्यावरती जास्त अभ्यास असतो, जे उपयोगात नाही त्याचे विनाकारण एनर्जी सायंटिस्ट खर्च करणार नाही, जे जगासाठी उपयोग आहे त्यासाठी जास्त स्टडी केलं असतं. एलिया, एलिया, ला, एलिया म्हणजे ला, लॅन्थॅनम, 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 याचा 8वा नंबर 57 आहे. लॅन्थॅम, ला, HF, ला, हप्ता असा, हाफ आणि ता तिकडे आहे, ला हप्ता, हप्ता पोलीस हप्ता येतो महिन्याला ट्राफिक लोकांच्याकडून चार हप्ता. हाफ लिहितोय तारीख, हप्ता एक दिवसात बाई म्हणतोय आपण इथे वेगळं, ला हप्ता, हाफ म्हणजे हफनियम, HALF नाही, HAF, हफनियम. ला हाफता, तमटीए, टी म्हणजे काय, टेंटॅनम, टेंटॅनम, डबल एलियम आहे, एलियम, एलियम, टेंटॅनम. ला हाफता, डब्ल्यू, वर्णा, हप्ता दे नाही तर असं, वर्णा, ला हप्ता, वर्णा. डब्ल्यू म्हणजे टंगस्टन, UNGSTEN, टंगस्टन, वुल्फ्रामाइट, टंगस्टन, वर्णा. ला हप्ता, वर्णा, रे, वर्णा रे, रे आई, वर्णा रे, RHENIM, रिडियम असले, रिडियम हे, आर म्हणजे रिडियम, RHENIM, रिडियम. ला हप्ता, वर्णा रे, उसकी, ला हप्ता, वर्णा रे, हफ्ता दे नहीं तो, ला हफ्ता वरना रे, नहीं तो उसकी इधर पिटाई और होगी. ऑस्मियम, OSMIEM, ऑस्मियम.
लापता वर्णारे इसकी इधर आया, इधर इरिडियम, इधर लापता वर्णारे इधर इसकी इधर पिटाई और होगी, पिटाई प्लेटिनम, पिटाई प्लेटिनम, पिटाई और होगी, और भी एयू और एयू मुझे गोल्ड, ऑरिक मुझे गोल्ड, ऑरिक गोल्ड और होगी, HG मुझे होगी, HG म्हणजे होगी, मर्क्युरी ठराविक एलिमेंटचे सिंबॉलिक किती गोल्ड मर्क्युरी वेगळं सिंबल आहे येईपर्यंत आहे गोल्ड ग्रीक लेटर HG मर्क्युरी AG हे कुठला AC आहे का ॲक्टिनियम AC ॲक्टिनियम 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 त्याच्यात काय रुदरफोर्डियम काय नाव लिहा जाऊ दे इथे लिहा रुदरफोर्डियम रुदरफोर्डियम RUTHERFORDIEM रुदरफोर्डियम रुदरफोर्डियम DB डबनियम UBNIEM डबनियम रुदरफोर्डियम डबनियम सीबोर्जियम SG SEABORGIEM सीबोर्जियम 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 इधर को डूबने लगा सी में BH बोर BH बोरियम BOHRIEM बोरियम इधर को डूबने लगा सी में बोर एस्नियम HS एस्नियम HASSINEM SEM IEM SSIEM रुद्रफोर्ड डूबने लगा सी में बोर हंसने लगा मन में अब बोर को हंसने लगा MT बोर हंसने लगा मन में MT मिटनेरियम MEIT मिटनेरियम MEITERNIEM मिटनेरियम मिटनेरियम MEITERNIEM मिटनेरियम MEIT तो MIT MEIT
METITNERIUM, मेटनेरियम. त्यानंतर रुद्रपुर डूबने लगा, सीमे भोर और भोर हंसने लगा मन में डर से. DS डर्म स्टेडियम, STADRUM, डर्म स्टेडियम. आता उरलेले दोन राहिले. एक RG RONTG रॉन्जेनियम आणि CN कोपर्निसियम. CIM का हिस्सा है कोपर्निसियम. बघा काय लक्षात आहे का, डी ब्लॉकमध्ये 4 सिरीज 3D 4D 5D आणि 6D. 3D 4D 5D 6D 6D म्हणायचे. 6D. त्याच्यामध्ये 8वा नंबर पाहायचं लिहि असेल तरी 8वा नंबर आता आहे मोकळी जागा मध्ये 8वा नंबर लिहिणं असेल तर जागा असेल तर नसेल तर राहू. त्याचं 21 आहे तेव्हा 21. 8वा नंबर 21 मध्ये लिहा कुठं पण काय बोल. 21 21 22 23 मध्ये म्हणायचं. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता ही लाईन माहिती आहे पूर्ण 18ची आहे, त्यामुळे तुम्ही 21 अधिक 18 म्हणायचे. 21 प्लस 18. कारण यात कुठलं या ब्लॉक कुठले नाहीत. 21 प्लस 18 39. 8वा नंबर काय 39. आता 39 21 ते 30 झाले, मग 39 ते पुढचे 10. 39 40 41 42 43 44 45 46 47 48. त्यानंतर आता मात्र 32 ॲड करायचं मध्ये. याचा नंबर बरं 32. याला 32 नाही, याला किती मोजून भागायच्या पुढे किती आहे तेवढंच. याच्या पुढे 6 होते ते 6 बरोबर. ते 6 त्यामुळे 6 त्याच्या पुढे P ब्लॉक नाही का, P ब्लॉकचे 6 आणि 6 आणि अगोदरचे 2 हे S ब्लॉकचे 6 आणि 2 8 म्हणजे 48 अधिक 8. हे कळलं भाई. 48 आहे. 48 अधिक 6 8 × 14 54 55 56 57 57. हे 57 लॅन्थॅनमचा 57. लगेच 58 म्हणायचं नाही, प्लस 14 करायचं. 14 नाही किती मध्ये यात बसलेले 14. 57 प्लस 14 पुढे येणार आहे किती येतो. 57 प्लस 14 71 72. 57 प्लस 14 57 प्लस 14 71. म्हणजे 71 हेच झाले. हे 14 म्हणजे हे 71 72 72 73 74 75 76 77 78 79 8. मर्क्युरीचा 8. तसे असंच 80च्या पुढे डायरेक्ट 80 पुढे 6 P ब्लॉकचे 6 आणि हे 2 8 6 2 8 म्हणजे 88. याचा 89 आहे ना 89. याचा 8वा नंबर किती 89.
आणि 89 प्लस 15 म्हणायचं, 40 नाही म्हणायचं. 89 प्लस 40 म्हटलं की एफ, 89 प्लस 40 म्हटलं की काय येणार, एफच येणार अजून, 14. मग 15 म्हणायचं. मग 89 अधिक 89 प्लस 15, 104, 104 105, 104 डायरेक्ट त्याला 104 येणार. 14 केलं तिथे होतं 103 येते, इथे पण 103 104, 104 105 106 107 108 109 110 111 112. मग त्यानंतर 12 आले, अजून 6 पुढे आहेत ते आहेत. टोटल 118 आहे का ते, टोटल 118 एलिमेंट आहे. परंतु बाकीच्यांचे काय आपल्याला अजून नाव माहीत नाहीत. 18 टेबलमध्ये त्या टेबलमध्ये दिलेत की नाही पाहतो माहीत नाही. आता काही उपयोग नाही त्यांचा, आपल्याला लिहायचं नाही, दिला असेल तर पण लिहायचं नाही. एवढे लक्ष ठेवा. पुढे अजून आहेत तुमचं 6 आहेत अजून ते राहिलेले. टोटल 118 एलिमेंट आहेत त्या टेबलमध्ये. 112पर्यंत डी ब्लॉकमध्ये कवर होतात आणि 112च्या पुढचे टी ब्लॉकमध्ये. म्हणजे आपण पिरियडमध्ये डी ब्लॉक, टी ब्लॉक आणि एस ब्लॉकचे एलिमेंट्स लक्षात ठेवायचे, त्यांचा फॉर्म्युला, त्यांचं सिम्बॉल हे झालं. 11वी आल्यानंतर बाकीच काय येऊ दे नाही येऊ दे, कमीत कमी सगळ्यांची स्पेलिंग तर आली पाहिजे, प्रत्येक एलिमेंटची स्पेलिंग आली पाहिजे आणि सिम्बॉल. कारण कंप्लीट पेपर पुरा टेबल आहे की नाही 11वी आणि 12वीमध्ये कवर आहे पूर्ण डिटेलमध्ये. 10वीमध्ये झालेले ते त्याच्या तर बेस आहे 10वीचा, म्हणजे 12वीमध्ये 11वी 12वीमध्ये पुरा टेबलचा अभ्यास आहे, त्यामुळे 10वीपासून सुरुवात. 10वीमध्ये थोडंसं बेस झालं पाहिजे म्हणून 10वी इम्पॉर्टंट आहे. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम घेऊया, ॲटॉमिक स्ट्रक्चरचे आपलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम. हे सगळं पाठ करा, तुम्हाला भरपूर वेळा रिकामं लॉकडाऊन